हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहे, ज्यांना फिटिंग जमत नाही त्यांच्यासाठी आहे। आता हे झालं सेंटर, म्हणजे आपण मधोमध करून घ्यायचं आणि तिथं चॉकनी रेष मारून घ्यायची, म्हणजे खून करून घ्यायची आणि या प्रकारे सेंटर काढून आपण हे जोडून घ्यायचं आहे। फर्स्ट पार्ट, मागचा पुढचा पार्ट आपण असा हे फिटिंगचा जोडून घ्यायचा आणि पुन्हा एकदा आपण या साईडनी आता ही काच बटन पट्टी एक्स्ट्राची आहे ती एक्स्ट्रा ठेवायची आणि तिथं म्हणजे ब्लाऊज मागं पुढं सरकत नाही, एकदम करेक्ट येतं। गळा मागचा क्रॉस होत नाही। या अशी फिटिंग केल्यामुळं सेंटर काढून जर फिटिंग केली तर ब्लाऊज म्हणजे फिरत नाही। बरेच जणांचे ब्लाऊज फिरतात, साईड एका साईडला जातात, गळा पाठीमागं क्रॉस दिसतो। तर या प्रकारे आपण करून घ्यायचे। आता इथं आपले छातीचे कट्स दिलेले आहेत, तिथं आपण या प्रकारे कट्स देऊन घ्यायचे आहेत बरोबर, म्हणजे खून करून घेतलेले आहे। आता आपण काय करायचं, आता हे आपण शोल्डर एकाला एक लावून घ्यायचं आणि एक्स्ट्राच असेल तर असं कट करून टाकायचं आणि हे व्यवस्थित आता आपण म्हणजे छाती आपली ही 8.5 ठेवणार आहोत, सॉरी मोंढा आपण 8.5 ठेवणार आहोत, कारण हा 36 साईजचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं छाती ही आपल्याला 8.5 ठेवायची, मोंढा आपल्याला 8.5 ठेवायचा आहे आणि कंबर आपल्याला 32 आहे। 36 साईजला 32 कंबर येते, हे लक्षात ठेवायचं आहे। तर या प्रकारे मोजून घ्यायचा। आता जिथं कट दिलेला आहे तिथं तो टेप ठेवायचा आणि आता हा कट सोडायचा, दुसऱ्या कटला पकडायचं। तर हा आपला 39-40 आपली छाती आलेली आहे, म्हणजे आपलं करेक्ट अशी छाती तयार झालेली आहे। तर पाहू शकता या प्रकारे एकदम परफेक्ट आपली उंची मागची पुढची करेक्ट आलेली आहे। आता आपण बाहीला सुद्धा सेंटर काढलेलं असतं, तिथं कट दिलेला असतो, तर तिथून सुरुवात करायची आपल्याला। जिथून आपण शोल्डर जोडलंय तिथून आपण व्यवस्थित मधोमध सुरुवात करायची। म्हणजे बरेच जण काय करतात, एक साईडला बाही जोडतात, तर तसं न करता आपण सेंटरपासून म्हणजे खांद्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची, म्हणजे दोन्ही साईडला इक्वल होतं, कमी जास्त होत नाही। नाही तर काय होतं, एक साईड कमी होती, एक साईड जास्त होती। तर तसं न करता आपण सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आणि पाहू शकता कडेपर्यंत आले की तेच मशीन आपल्याला फिरून घ्यायची, म्हणजे शोल्डरपर्यंत, म्हणजे दोन्ही साईडनी 2 टिपा तयार होतात आपल्या। तर या प्रकारे आपली बाही एक बाही जोडून तयार आहे। आता ही आपण दुसरी, हे सेंटर काढलेलं असतं ते सेंटर आपण व्यवस्थित करून घ्यायचं आणि तिथूनच सुरुवात करायची सेंटरपासून, म्हणजे कमी जास्त होत नाही। आणि जोडताना मात्र बाही एकदम हलक्या हाताने ठेवायची, जास्त ओढायचं नाही कपडा, नाही तर एक साईड कमी होईल किंवा असं ब्लाऊज तयार झाल्यावर घातल्यावर असं चोळ दिसतो। तर एकदम साध्या हाताने हलक्या हाताने दोन्ही पार्ट धरायचे आणि शिवायचे, म्हणजे काय होतं, कुठंच घोळ येत नाही बाहीला, कुठं चुन्या पडत नाहीत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर ही झाली परफेक्ट फिटिंगची ट्रिक्स। तर आपले दोन्ही बाही जोडून तयार आहे। आता आपण जी फिटिंगची म्हणजे काय म्हणतात त्याला, फिटिंग करायची आहे ते आपण हे आतून सुईचं करून, जे सुईचं होतं ते उलटं करून घ्यायचं आणि असं जोडून घ्यायचं परफेक्ट। एक एक टंचन अंतर ठेवूनच सुरुवात करायची जोडायला। दंडघेर आपला 6.5 आहे, तिथं खून करून घ्यायची आणि ती टीप मात्र बरोबर त्याच 6.5 वर जी खून केलेली आहे तिथपर्यंत आणायची, म्हणजे दंडघेर, कंबर आणि मोंढा एकाच लाईनीत येतो, कमी जास्त होत नाही, पाठीमागून कुठंच घोळ येत नाही। जर या प्रकारे जर फिटिंग केली तर सोप्यात सोपी फिटिंग, खूप सोपी फिटिंग आहे, सगळ्याला समजेल अशीच आहे आणि परफेक्ट आहे। आता या साईडने सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर ही होती परफेक्ट फिटिंग। म्हणजे बऱ्याच जणाला ब्लाऊज शिवता येतो पण फिटिंग परफेक्ट येत नाही, तर या प्रकारे फिटिंग करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुमच्या ब्लाऊजमध्ये सुधारणा होईल आणि तुमचे ब्लाऊज परफेक्ट येतील।
तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची फिटिंग कटिंग दोन्ही पण समजेल. आणि बरेच या चॅनलवर बरेच म्हणजे हे आहेत, म्हणजे व्हिडिओ आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला काही शंका कुशंका येत असतील, काही तुम्हाला अडचणी येत असतील कटिंगमध्ये फिटिंगमध्ये, तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. म्हणजे तुम्हाला तुमच्या फिटिंगमध्ये, म्हणजे बाहेर जर शिकायला गेले तर आजकाल म्हणजे खूप पैसे घेतात. तर हा यूट्यूबचा फायदा घेऊन तुम्ही नक्कीच तुमचं स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ही फिटिंग जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची फिटिंगमध्ये काही अडचण येत असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच समजेल की फिटिंग किती सोपी आहे. बऱ्याच जणाला ब्लाऊज चांगले शिवता येतात पण फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ होता. आता आपण कंबर मोजून घेऊया. आपलं कंबर बत्तीस तयार पाहिजे आहे. जर तुमचा 36 साईज असेल तर असं पूर्ण ब्लाऊज मोजल्यावर 40 यायला पाहिजे, तरच तुम्हाला 36 साईजला ब्लाऊज परफेक्ट बसतं. तुम्ही 36ला 36 ठेवलं तर ब्लाऊज अजिबात बसत नाही. तर हे होतं 36 साईजचं ब्लाऊज आणि आपण तुमच्यासमोरच एकदम परफेक्ट अशी साध्या सोप्या पद्धतीने आपण फिटिंग केलेली आहे परफेक्ट. तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आपण हे पूर्ण ब्लाऊजची टिचिंग केलेली आहे, म्हणजेच फिटिंग केलेली आहे. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर परत एकदा आपण मोजून पाहायचं, म्हणजे कमी जास्त होणार नाही. आता आपण लिहून घेतलेलं आहे आपली कंबर किती आहे ते पाहायचं. कंबर आपली 32 तयार आहे. 36 साईज असेल तर कंबर 32 येते आणि छाती 36 असते, पण त्यामध्ये 4 इंच ॲड करावं लागतं. म्हणजेच तुम्हाला छाती आपली पूर्ण अशी या पद्धतीने जर मोजली तर 40 यायला पाहिजे. आता आपण हे मशीनचे आय जे आहेत ते आपण मशीनने करून घेऊया. तुम्ही हातानेही करू शकता. तुम्हाला जर मशीनचे आवडत नसतील तर हाताने सुद्धा करू शकता. कारण बऱ्याच जणाला मशीनचे आवडत नाही, बऱ्याच जणाला हाताने केलेले आवडत नाही. तर तुमची चॉईसप्रमाणे तुम्ही ब्लाऊजचे हुक आहे करू शकता. तर ही होती 36 साईजच्या ब्लाऊजची पूर्ण फिटिंग. कशी वाटली पुन्हा एकदा कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. ब्लाऊज आपण चेक करून घ्यायचं आहे. बाहीला थोडंसं फिट्ट झालं आहे एक टीप, तर आपण ती काढून टाकूया. कारण आपण दोन्ही दंडघेर एकमेकाला पाहून केले तर एक बाही थोडीशी फिट्ट झाली होती, तर ती आपण टीप काढून टाकलेली आहे. तर दोन्ही बाही आता आपली इक्वल झालेली आहेत. तर या प्रकारे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. 36 साईजचं ब्लाऊज.
तर पाहू शकता याप्रमाणे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. मागचा गळा आपला 9 इंच आहे. तर ही होती 36 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग.